हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर स्कॉलरशिपचे आपण सगळे क्लासेस आपले चालू आहेत. स्कॉलरशिपचे सगळे लेक्चर्स बघतो आहे आपण. 27 प्रॉफिट अँड लॉस टॉपिक चालू आहे. तर त्यातलं आज आपण बघणार आहे एक्सरसाइज नंबर 27.3. तर फर्स्ट टाईम तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल तर इंट्रोडक्शन पार्ट बघा, कारण त्याच्यात तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील, जे फॉर्म्युलेज आहेत ते परफेक्ट होतील, कारण त्या बेसिसवरच तुमचे एक्सरसाइजवरचे क्वेश्चन असणार आहेत. तर स्टार्ट करूया आपलं एक्सरसाइज नंबर 27.3. फर्स्ट क्वेश्चन आहे, बाय सेलिंग एन आर्टिकल फॉर ₹480 अ प्रॉफिट ऑफ 1/6 अ सेलिंग प्राइस इज अर्नड. व्हॉट इज द प्रॉफिट पर्सेंट इन दिस ट्रान्झॅक्शन. तर इथं एक आर्टिकल आहे, त्याला सेलिंग केलेलं आहे 480 रुपीजला. तर आपल्याला ऑलरेडी गिवन काय आहे, सेलिंग प्राईस आर्टिकलचं 480 रुपीज. तर प्रॉफिट किती झालेला आहे, 1/6 ऑफ 480. तर 1/6 ऑफ 480 म्हणजे जेव्हाही ऑफ येते तेव्हा आपण मल्टिप्लाय करतो. 6 1 जा 6 8 जा 6 0 जा. सो 80 प्रॉफिट किती झालेला आहे, 80. तर आपल्याला काढायचं काय आहे, प्रॉफिट पर्सेंट. प्रॉफिट मिळालं पण आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे. प्रॉफिट पर्सेंट काढायला आपल्याला सी पी पाहिजे, कारण प्रॉफिट पर्सेंटच्या फॉर्म्युलामध्ये सी पी आहे म्हणजे कॉस्ट प्राईस. तर आधी आपण कॉस्ट प्राईस काढूया. तर इथं बघा, प्रॉफिट इक्वल टू एस पी मायनस सी पी. एस पी ऑलरेडी माहिती आहे, आपल्याला सी पी काढायचं आहे. सो सी पी इक्वल टू 400 आलेला आहे. नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे प्रॉफिट पर्सेंट. काय आहे फॉर्म्युला, प्रॉफिट अपॉन सी पी इंटू 100. ओके, तर प्रॉफिट किती आहे 80, सी पी आलेला आहे 400, मल्टिप्लाय बाय 100, 0 0 गेट कट, 2 जा 0 जा. तर किती आलं ऑप्शन 20% इज द आन्सर. तर बघा कुठला ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. इझी क्वेश्चन होतं, फक्त ह्याच्यात फक्त डिफरन्स एवढंच होतं 1/6 ऑफ द सेलिंग प्राईस, म्हणून फक्त ह्याला कन्वर्ट करावं लागलं. तुम्ही ओरलीही ह्या टाईपचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय आहे. अ कॉस्ट प्राइस ऑफ एन आर्टिकल इज 500. नंदू सोल्ड टू चंदू ॲट 10% प्रॉफिट. चंदू सोल्ड इट टू गोटू ॲट 10% लॉस. फॉर व्हॉट प्राइस डिड गोटू परचेस इट. तर बघा क्वेश्चन खूप सिम्पल आहे. आपल्याला गिवन काय आहे, कॉस्ट प्राइस गिवन आहे एक आर्टिकलचं. तर इथं पुढचं क्वेश्चन काय आहे, नंदू सोल्ड इट टू चंदू. नंदू सोल्ड टू चंदू कितीने, 10% प्रॉफिटने. सोल्ड इट टू चंदू ऑफ 10% प्रॉफिट, बरोबर. तर आपल्याला 500चं 10% प्रॉफिट काढायचं आहे. 500चं 10% कसं काढतो आपण, 500 मल्टिप्लाय बाय 10 अपॉन 100 म्हणजे 50 रुपीज. सो देअरफॉर प्रॉफिट किती आलं, सी पी म्हणजे जे सेलिंग केलं त्याचं काय आलं, एस पी किती आलं, प्रॉफिट 550. 550 आलं म्हणजे नंदू सोल्ड टू चंदू 10% प्रॉफिटवर, म्हणजे कितीने विकला, नंदू चंदूला कितीने विकला, 550 रुपीजला विकला. तर पुढं क्वेश्चन काय आहे, चंदू सोल्ड इट टू गोटू. आता हे चंदूने काय केलं, हे चंदूचं प्राईज मिळालं म्हणजे चंदूला मिळालं, तर चंदूने काय केलं, सेल. चंदू सोल्ड टू गोटू बट 10% लॉस, 10% लॉसने. तर 550चं 10% किती होतं आता, 550चं 10% बघा किती होतं आहे, 55 रुपीज. तर 55 लॉस झालं म्हणजे 550 मायनस 55 495 रुपीज. म्हणजे गोटूला कितीला विकलं त्यांनी, 495 रुपीजला विकलं. म्हणजे इथं लास्ट क्वेश्चन काय आहे, फॉर व्हॉट प्राईस डिड गोटू परचेस इट. म्हणजे गोटू परचेस करताना त्याला कितीला मिळालं, 495 रुपीजला. इझी क्वेश्चन होतं. एकदा 10% आपल्याला अप करायचं होतं,
जे प्रॉफिट बघायचं होतं त्याच्यानंतर 10% लॉस. तर आन्सर आलेला आहे 495. इझी आहे. ह्याला फक्त लॉजिक लावला तर तुम्ही इझिली हे अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. अजून एक छोटं ट्रिक इथं आपण यूज करू शकतो. हे तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाही. समजा आता 10% काढायचं आहे 500चं, 10 5 जा 50, राईट. 10% 500 आणि 55चं तर 55 1 जा 55. तर हे असे छोटे छोटे ट्रिक काढून तुम्ही पर्सेंटेज 10% 20% इझिली काढू शकता. त्याच्यामुळं काय होणार आहे, तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड इथं वाढणार आहे, तुमचं टाईम सेव्ह होणार आहे. तरी लक्षात ठेवा छोटे छोटे ट्रिक्स. तरी बघून घ्या. ऑप्शन 3 काय आहे आपलं राईट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. वेन अन आर्टिकल इज सोल्ड फॉर ₹50 देर इज अ सर्टन लॉस. इफ इट इज सोल्ड फॉर ₹68 इफ गेन इज हाफ ऑफ द लॉस फाइंड द कॉस्ट प्राईस. तर इथं अगेन एक आर्टिकल आहे, त्याला ₹50नी सेल केलेलं आहे. तर ₹50नी जेव्हा सेल करतो तेव्हा लॉस होतं आहे, आणि जेव्हा ₹68नी आपण सेल करणार म्हणजे ते आर्टिकल जेव्हा सेल होतं आहे तेव्हा काय होतं आहे, ते जे लॉस आहे ते त्याचं कंडिशन दिलेलं आहे द गेन इज हाफ ऑफ द लॉस. तर सिम्पल आहे. ह्या टाईपचं ऑलरेडी आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे मागच्या एक्सरसाइजमध्ये. तर बघा इथं CP आपण कन्सिडर करूया X. देन आता जेव्हा सेलिंग प्राईस 50 असते तेव्हा काय झालेलं आहे, लेस म्हणजे ₹50नी लॉस झालेला आहे. तर इथं लॉस इक्वल टू X मायनस CP. X का, कारण X काय आहे, CP आहे, CP मायनस SP, म्हणून लॉस आलं X मायनस 50. तेव्हा सेलिंग प्राईस 68 असतं तेव्हा प्रॉफिट होणार आहे. सो 68 SP आहे, X म्हणजे CP, सो 68 मायनस X. आता इथं कंडिशन काय दिलेलं आहे, जेव्हा हे असं दोन्ही कंडिशन होते तेव्हा गेन इज हाफ ऑफ द लॉस, हे कंडिशन त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. आता गेन म्हणजे प्रॉफिट किती आहे, 68 मायनस X, लॉस X मायनस 50 अपॉन 2. therefore 2 in bracket 68 minus X equal to X minus 50. ओके, तर बघा काय येणार आहे, 68 इंटू 2 16, 2 6 जा 12, 13, 136 मायनस 2X इक्वल टू X मायनस 50. मायनस 2X मायनस X मायनस 50 मायनस 136. तर किती येणार आहे, मायनस 3X $86 मायनस मायनस कट मायनस मायनस प्लस. तर किती येणार आहे, मायनस मायनस प्लस, सो X इक्वल टू 186 अपॉन 3, 3 1 जा 3 6 जा 3 2 जा. देअरफॉर X इक्वल टू 62. X म्हणजे काय, इथलं आपलं CP म्हणजे कॉस्ट प्राईस. तर तेच आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं होतं. तर 62 ऑप्शन कुठलं करेक्ट आहे, ऑप्शन 3 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. तरी बघून घ्या. फक्त कंडिशन इम्पॉर्टंट होतं, हे जे कंडिशन त्यांनी दिले होते कंडिशनप्रमाणे आपण सॉल्व्ह केलं, इझिली क्वेश्चन सॉल्व्ह झालं. तरी बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 4th क्वेश्चन काय आहे. द सेलिंग प्राईस ऑफ एन आर्टिकल इज हाफ ऑफ इट्स कॉस्ट प्राईस. व्हॉट इज अ प्रॉफिट ऑर लॉस %. तर इथं ऑलरेडी दिलेलं आहे सेलिंग प्राईस काय आहे आर्टिकलचं एक सेलिंग प्राईस जे आहे कॉस्ट प्राईसचं हाफ आहे. तर एक कंडिशन आहे, डायरेक्टली दिलेत. सो इथं आपल्याला काढायचं आहे लॉस झालं आहे का प्रॉफिट झालं आहे. सो सेलिंग प्राईस दिलेलं आहे, सेलिंग प्राईसवर कंडिशन आहे म्हणून आपण काय कन्सिडर करणार, कॉस्ट प्राईस इक्वल टू X. सेलिंग प्राईस इज हाफ ऑफ द कॉस्ट प्राईस म्हणून X अपॉन 2. आता लॉस, कारण इथं बघा SP, जेव्हा SP इथं आणि CP आपल्याला मिळालं, इथं CP ग्रेटर आहे X/2, मग ग्रेटर नंबर, आता इथं ग्रेटर CP आहे म्हणून इथं काय होणार आहे लॉस. सो CP मायनस SP हे घेतलं आपण, X अपॉन 2 आलं, 2X मायनस X, X अपॉन 2. आता लॉस झालेला आहे, आता किती पर्सेंटनी लॉस झालेला आहे ते काढायचं आहे.
सो लॉस पर्सेंटचं जे आपल्याकडे फॉर्म्युला आहे ते यूज करूया. लॉस पर्सेंट इक्वल टू लॉस अपॉन काय असणार आहे, CP मल्टिप्लाय बाय 100. तर इथं बघा लॉस आपल्याला काय x/2, CP आहे आपलं x इंटू 100. आता इथं काय होणार x/2x इंटू 100. सो x का 250 जा 100. सो काय आलं लॉस पर्सेंट 50, म्हणजे लॉस 50%. तर कुठलं आन्सर आपलं करेक्ट आहे बघा, 50% प्रॉफिट 50% लॉस. ऑप्शन 1 काय आहे करेक्ट आन्सर आहे. तर बघितलं स्टुडंट, इझी क्वेश्चन होतं, बघून घ्या. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th क्वेश्चन काय आहे. वेन अन आर्टिकल इज सोल्ड फॉर ₹70, 1/7 ऑफ सेलिंग प्राइस इज प्रॉफिट. So if the person wants 20% profit on the cost price, what will be the selling price? तर इथं क्वेश्चन काय आहे, एक आर्टिकल आहे, त्याला ₹70 जेव्हा सोल्ड करतो तेव्हा सेलिंग प्राईजवर 1/7 काय मिळणार आहे, प्रॉफिट मिळणार आहे. तर पर्सननी जर डिसाईड केलं 20% प्रॉफिट पाहिजे त्याला त्या कॉस्ट प्राईजवरती, तर म्हणजे सेलिंग प्राईज मग जे कितीनी विकल्यावर 70नी विकल्यावर त्याला 1/7 म्हणजे 1/7 ऑफ सेलिंग प्राईज किती, ₹10. म्हणजे जेव्हा त्यांनी सेलिंग प्राईस आर्टिकलला ₹70ला विकला तेव्हा त्याला ₹10चं फायदा झालं. तर त्याला आता 20% प्रॉफिट पाहिजे, तर त्यांनी ते सेलिंग प्राईस म्हणजे ते आर्टिकल 70च्या ऐवजी कितीला विकायला पाहिजे, म्हणजे त्याला ते अजून 20% प्लस होतं आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, इझी क्वेश्चन आहे, क्वेश्चनचं मिनिंग समजून घ्या. आता इथं मिळालं आपल्याला SP 70 ऑलरेडी दिलेला आहे, तर प्रॉफिट ऑन 70 तर 10, राईट. तर आता आपल्याला इथं CP काढावं लागेल. बघा प्रॉफिट किती आहे 10, SP 70 मायनस CP, देअरफॉर काय येणार आहे 10 - 60 म्हणजे CP इक्वल टू येणार आहे 60. ओके, तर पुढं क्वेश्चन काय आहे, त्या कॉस्ट प्राईजवर 20% आपल्याला काय 20% ही पर्सन वॉन्ट्स टू प्रॉफिट ऑन कॉस्ट प्राईस 20%. तर आता हे कॉस्ट प्राईस 60चं 20% आपल्याला काढावं लागेल. 20% ऑफ CP किती येणार आहे बघा, CP किती आहे 60 इंटू 20/100 12. हे डायरेक्टली करू शकता विदाउट दिस कॅल्क्युलेशन, डायरेक्टली 6 2 जा 12 दॅट इज 12. हे इझी ट्रिक इथं हॅक्स वापरा, कारण हे जस्ट तुम्हाला एक्सप्लेनेशन करायला म्हणून हे दाखवले, बट तुम्ही डायरेक्टली 20% काढू शकता ₹12. तर इथं 12 मिळालं. आता CP 12 आणि प्रॉफिट आपल्याला मिळालं 12. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, SP काढायचं आहे, राईट. देअरफॉर आता बघा प्रॉफिट SP मायनस CP. सो आपल्याला SP काढायचं आहे. प्रॉफिट आपल्याला 12 झालं ₹12चं. SP काढायचं आहे मायनस 60 जे CP आहे. देअरफॉर SP इक्वल टू 12 plus 60 that is ₹72. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं, ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. तर ₹70च्या ऐवजी ₹72ला जेव्हा विकतो तेव्हा 20%चा फायदा होणार आहे. ओके, सिम्पल आहे, बघून घ्या. कंडिशन्स इम्पॉर्टंट आहेत आणि कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायचं इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा. काही कुठलेही क्वेश्चन घेऊन त्याचं 20%, त्याचं 30%, त्याचं 35%, 15% असं प्रॅक्टिस करा, ज्याच्याने तुमचं स्पीड जे आहे ते वाढणार आहे. ओके, तर बघून घ्या स्टुडंट. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 6th क्वेश्चन काय आहे. इफ द कॉस्ट प्राईज ऑफ 4 वॉचेस इज इक्वल टू द सेलिंग प्राईज ऑफ 5 वॉचेस, हाऊ मच पर्सेंटेज प्रॉफिट ऑर लॉस. आता इथं बघा 4 वॉचचे कॉस्ट प्राईज जे आहे, म्हणजे जे कॉस्ट प्राईज जे विकत घेतलो आहे त्याचं सेलिंग प्राईस काय आहे 5 वॉच इक्वल टू सेलिंग प्राईज ऑफ 5 वॉच. तर हे दोन्ही एक कंडिशन दिलेलं आहे. तर किती % प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर इथं बघा आपण कन्सिडर करूया लेट CP ऑफ 1 वॉच, म्हणजे कॉस्ट प्राईज आपण कन्सिडर करूया, तर दिलेलं नाही आहे. सो आपण 100 कन्सिडर करूया. तर 4 वॉचचं किंमत किती झालं 400. ऑब्वियसली एका वॉचची किंमत 100 असेल तर 4 वॉचचं 400. तर इथं कंडिशन काय आहे,
SP ऑफ 5 वॉचेस इक्वल टू CP ऑफ 4 वॉचेस, म्हणून SP ऑफ 5 वॉचेस 400च आलं. आता SP ऑफ 1 वॉच, तर SP आता जर 1 वॉचचं कॉस्ट प्राईस किती आलेलं आहे 100 आहे, तर सेलिंग प्राईस पण काढावं लागेल. तर सेलिंग प्राईस इक्वल टू 400/5, कारण SP ऑफ 5 वॉचेस आहे, राईट. म्हणून इथं 5ने डिवाइड केलं तर ₹80 काय आलं आपलं SP आलं. तर इथं काय झालं बघा, ग्रेटर कुठलं आहे, इथं CP SP ग्रेटर आहे, राईट. CP इज ग्रेटर दॅन SP, सो लॉस ऑकर्ड. तर लॉस झालेला आहे हे आपल्याला कळालं. सो लॉस इक्वल टू काय असणार आहे, SP मायनस CP. तर सॉरी, लॉस इक्वल टू CP मायनस SP, 100 मायनस 80, तर लॉस आलेला आहे 80, राईट. तर आपल्याला पर्सेंटेजमध्ये आन्सर काढायचा आहे. सो लॉस पर्सेंट इक्वल टू लॉस अपॉन CP इंटू 100. ओके. तर लॉस बघा आहे 80, CP किती आहे, CP आपण 100 ऑलरेडी कन्सिडर केलो आहे. सो 100 विल गेट कट. तर लॉस पर्सेंट किती आलेला आहे, सॉरी इथं 20 पाहिजे, मी इथं 80 लिहिले चुकून. सो इथं 20 पाहिजे, 100 मायनस 80. तर लॉस पर्सेंट किती आलेलं आहे आपलं 20% लॉस. तर चुकून इथं मिस्टेक झालं होतं, 100 मायनस 80 मी 80 ठेवले होते, सो 20 येते. सो 20% लॉस ऑकर झालेला आहे. सिम्पल क्वेश्चन होतं. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं, सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 7th क्वेश्चन काय आहे. अ शॉपकीपर परचेस 25 डझन ऑरेंजेस ॲट द रेट ऑफ ₹500 per 100 and sold them the rate of 640 per 100. In the above transaction, what profit did he make? आता इथं बघा per 100 न्यू वर्ड आहे आपल्यासाठी. तर सिम्पल आहे, पर 100 म्हणजे पर 100च्या मागे असं. तर इथं कॅल्क्युलेशन करताना पर 100 कसं यूज करायचं आहे. आता कॉस्ट प्राईस दिलेला आहे 25 डझन ऑरेंजेस आहेत. डझन म्हणजे 1 डझनमध्ये 12 ऑरेंज असते. सो 25 इंटू 12 आणि 500 पर 100 आहे, म्हणजे किती आहे कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस आहे रेट आहे ₹500 पर 100, म्हणून इथं पर 100 असं घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा, हे न्यू वर्ड आहे. तर ह्याच्यात आता कॅल्क्युलेशन राहिलेलं आहे. आता किती होते बघूया आपण. कॉस्ट प्राईस 0 कट होत आहे, मल्टिप्लाय करूया. 25 इंटू 60, 6 5 30, 6 2 12, 1500. तर कॉस्ट प्राईस मिळाला आपल्याला 1500. तसंच बघूया सेलिंग प्राईस काय आहे. त्याच ऑरेंजेसला त्यांनी काय केले, 25 डझनला 640 पर 100च्या मागे त्यांनी सेल केलं. तर इथं पण 0 ओके, 10 विल गेट कट. 64 राईट, 640च आहे का, कॅल्क्युलेशन करताना चुकायला नाही पाहिजे. तर कॅल्क्युलेट करूया. 25 12चा इंटू तर 10 आहे, तर 5 2 5 5 2 1 2 6 तर काय आलं 5 6 30 इंटू 64. तर बघा 3 4 12, 1 कॅरी, 3 6 18 19, 1920. ओके. तर हे आपल्याला मिळालं कॉस्ट प्राईस आणि मिळालं आपल्याला सेलिंग प्राईस. तर इथं काय पुढं क्वेश्चन काय आहे बघा. इन द अबाउट ट्रान्झॅक्शन व्हॉट प्रॉफिट ही मेक. तर प्रॉफिट किती झालं आहे, पर्सेंटेज झालं आहे, प्रॉफिट किती पर्सेंट झालं ते काढायचं आहे. तर प्रॉफिट इक्वल टू SP मायनस CP. 1920 मायनस 1500 किती येणार आहे 0 2 4 420. हे मिळालं आपल्याला प्रॉफिट. आता आपल्याला काढायचं आहे प्रॉफिट पर्सेंट. प्रॉफिट पर्सेंट बघूया किती येणार आहे. प्रॉफिट पर्सेंटला मी आता फॉर्म्युला लिहित नाही. प्रॉफिट आलेला आहे 420. डायरेक्टली मी
सॉल्व करते, फॉर्म्युला लिहित बसत नाही. प्रॉफिट अपॉन सी पी इंटू 100 फॉर्म्युला तुम्हाला येत आहे. सो 420 अपॉन सी पी किती आहे आपलं 1500 राईट इंटू 100 00 कट 15ला डायरेक्ट करू शकता. 15 1 जा 15 2 जा 30 रिमेनिंग 12 15 8 जा 120. तर प्रॉफिट मिळालेलं आहे 28%. ओके, तर 28% कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं? सेकंड ऑप्शन काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर इथं फक्त न्यू वर्ड आपल्याकडं होतं. हॅवेज 500 रुपीज 500 पर 100 रुपीज 640 पर 100. तर अशा क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन करायचं नाही आहे. सिम्पल आहे. कॅल्क्युलेशन पार्टमध्ये डिवायडेड बाय 100 करायचं म्हणजे इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 8th क्वेश्चन काय आहे. इफ द सेलिंग प्राईस ऑफ 16 बुक्स इज इक्वल टू द कॉस्ट प्राईस ऑफ 20 बुक्स व्हॉट इज द प्रॉफिट पर्सेंट. आता इथं बघा क्वेश्चन इझी आहे, समजून घ्या क्वेश्चनला. सेलिंग प्राईस ऑफ 16 बुक्स, सेलिंग प्राईस ऑफ 16 बुक्स इक्वल टू ऑफ कॉस्ट प्राईस ऑफ 20 बुक्स. ओके, तर इथं काय काढायचं आपल्याला, व्हॉट इज द प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे. तर इथं सेलिंग प्राईस जे आहे 16 बुक्सचं म्हणजे 4चं डिफरन्स म्हणजे 4% काय म्हणजे 20 - 16 4 प्रॉफिट झालेला आहे. सिम्पल आहे क्वेश्चन, कारण कॉस्ट प्राईस 20चं जे आहे ते 16 सेलिंग प्राईसमध्ये आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून इथं बघा, सपोज आपण कन्सिडर केलो एका बुकचं सेलिंग प्राईस जर 1 असेल तर 20 बुक्सचं सेलिंग प्राईस 20, कारण 20 टाइम्स ते आहे म्हणून 20. तर इथं कॉस्ट प्राईस काय 16 बुक्सचं 16. तर 20 - 16 4 प्रॉफिट झालेलं आहे. हे क्वेश्चन आपण क्वेश्चन वाचूनच आपल्याला कळालेलं होतं की प्रॉफिट 4 आलेलं आहे, कारण डिफरन्स CP SP - CP. तर आता आपल्याला काढायचं आहे प्रॉफिट पर्सेंट. सिम्पल आहे. पुढचं प्रॉफिट पर्सेंट इक्वल टू प्रॉफिट किती आलेला आहे 4 अपॉन CP किती आहे आपलं 16 इंटू 100. 4 1 जा 4 4 जा 4 2 जा देन 4 5 जा 20. तर आन्सर आलेलं आहे आपलं 25%. ओके, तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. तर क्वेश्चन इझी होतं, कंडिशन समजून घ्या आणि असं तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 9th क्वेश्चन काय आहे. 2 आर्टिकल्स वेर सोल्ड फॉर रुपीज 1485 each. In one transaction there was a loss 10% while other there was a profit 10%. What was the percentage of profit or loss overall transaction? तर 2 आर्टिकल आहेत, तर दोन्हीचं सेम SP आहे, म्हणजे सोल्ड प्राईस जे आहे सेलिंग प्राईस आहे ते सेम आहे 1485. तर एका आर्टिकलला 10% लॉस झालं आहे आणि एका आर्टिकलला 10% प्रॉफिट झालं आहे. तर पर्सेंटेज प्रॉफिट झालं आहे का लॉस झालं आहे हे आपल्याला ओव्हरऑल ट्रान्झॅक्शनमध्ये काढायचं आहे. खाली आपल्याला दिलेले आहेत ऑप्शन्स. 2018च्या एक्झामला हे क्वेश्चन आलं होतं. तर बघा 2 कंडिशन आहेत, एक लॉस एक प्रॉफिट. तर इथं फर्स्ट आर्टिकल बघूया आपण SP 1485. तेव्हा लॉस जर आपण बघितलो किती 10% लॉस आहे. सपोज आपण कन्सिडर करू 100. काय लॉसचं काय फॉर्म्युला असतं लॉस इक्वल टू CP - SP राईट. तर आपण CP कन्सिडर करूया 100. तर आपल्याला मिळालं लॉस 90. तर त्याच्यावरनं आपण काढूया 100 अपॉन 90. का घेतलो आपण, कारण CP अपॉन हे आपल्याला मिळालं CP अपॉन SP इंटू हे SP आपल्याला ऑलरेडी मिळालं आहे. 100च्या प्रमाणे जर लॉस पकडलो 10% लॉस पकडलो तर 100 अपॉन 90 इंटू सेलिंग प्राईस म्हणजे किती लॉस झालं 1 म्हणजे SP किती आलं 1650. म्हणजे एवढं सेल केल्यावर 10%चं लॉस झालं. हे आपल्याला एक मिळालं क्वेश्चन, म्हणजे SP मिळालं. किती मिळालं 1650. सेम सेकंड आर्टिकलचं पण आपण काढूया. 10% प्रॉफिट म्हणल्यावर आपण +10 करणार. इथं लॉस होतं म्हणून आपण मायनस केलो, तर इथं प्रॉफिट झालेलं आहे. तर प्रॉफिटमध्ये 110 सेम 100 आपण कन्सिडर करूया 100 अपॉन 110 इंटू 1485. तर किती आलं जेव्हा 10% प्रॉफिट झालं तेव्हा काय आलं SP 1350. बरोबर.
तर त्या दोन्ही आर्टिकलचं जे आपण काढलो एस पी ऑलरेडी 1485 आहे, हे आपण सी पी जे काढलो दोन्ही आर्टिकलचं, हे आणि हे जे कॉस्ट प्राईस आपण काढलो दोन्ही आर्टिकलचं, कॉस्ट प्राईस दोन्हीला जर ॲड केलो तर किती आलेलं आहे 3000. म्हणजे एका आर्टिकलचं लॉस आणि एका आर्टिकलचं प्रॉफिट दोन्हीला आपण प्लस केलो, दोन आर्टिकलचं 1650 प्लस 1350 किती आलं 3000. आता एस पी किती आलं, एस पी म्हणजे दोन्ही आर्टिकलचं एस पी सेम आहे, सेलिंग प्राईस सेम आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. तर दोन आर्टिकलचं सेलिंग प्राईस किती झालं, दोघांना प्लस केल्यावर 2970. तर इथं ग्रेटर काय आहे, सी पी, कॉस्ट प्राईस ग्रेटर आहे म्हणून हे लॉस होणार. त्यांनी विचारलेत क्वेश्चन, लॉस होणार की प्रॉफिट होणार, आणि लॉस झालं तर किती पर्सेंटनी होणार. तर लॉस मिळाला आपल्याला कारण सी पी ग्रेटर आहे, सी पी ग्रेटर आहे एस पीपेक्षा, म्हणून लॉस झालं. तर सी पी मायनस एस पी 30 आलं. आता आपल्याला काढायचं आहे लॉस पर्सेंट. लॉस पर्सेंट बघा काय असते, लॉस अपॉन सी पी इंटू 100, 30, सी पी आहे 3000 इंटू 100, 0 0 गेट कट, 0 0 कट, 3 1 जा 3, 1%. लॉस 1%. तर कुठला आन्सर आपलं करेक्ट होणार आहे, 1.0% लॉस. ऑप्शन 3 काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. तर इथं फक्त कन्फ्युजिंग पार्ट होणार नाही आहे तुम्हाला. सी पी काढायचं आपल्याला, एस पी माहिती आहे, लॉस माहिती आहे, तर आपण सी पी काढू शकतो. त्याच्या बेसिसवर सी पी काढलो आपण, दोन्ही एक लॉस आणि एक प्रॉफिटचं. सी पीला फक्त ॲड केलो आणि एस पी ऑलरेडी दिलं होतं त्याला ॲड केलो, त्या दोघांना सी पी ग्रेटर आलं म्हणून लॉस झालं, त्याच्यावरून आपण लॉस पर्सेंट काढलं. ओके स्टुडंट, तर बघून घ्या आपले क्वेश्चन कंप्लीट झालेलं आहे. 27.3चे 9th क्वेश्चन होतं कंप्लीट झालेलं आहे. तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स हे एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन एक्झामला येत नाहीत, ह्या टाईपचे क्वेश्चन्स येतात. तर त्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमचं कन्सेप्ट क्लिअर असणं. प्रॉफिट अँड लॉसचं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, तुम्ही ह्या टाईपचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण नवीन व्हिडिओचे जे अपडेट आहे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, तिथंही तुम्हाला क्वेश्चन्स एक्स्ट्राच्या प्रॅक्टिसला मिळतील. आणि सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला जे लाईव्ह सेशनचे नोटिफिकेशन आहेत ते मिळतील. तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.